नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेचा आजचा भाग पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. ज्या गुपिताचा शोध मीरा इतके दिवस घेत होती, अखेर अथर्व समोर आला आहे. ते अखेर अथर्व समोर आलं असलं, पण या आधुनिक काळात अथर्वला या भयानक सत्यावर विश्वास बसेल का? आणि आजीच्या त्या जुन्या गोष्टीत असं काय रहस्य दडले ज्यामुळे या चिटकिणीचा अंत होणार? चला जाणून घेऊया आजच्या भागाच्या सविस्तर रिव्ह्यूमध्ये. तर आजच्या भागात आपल्याला सर्वात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. अथर्व मीराला सतत विचारत असतो की तू मला पूर्ण गोष्ट का सांगत नाहीस? ती बाई माणूस नाही तर कोण आहे? शेवटी मीरा धीर एकवटून सांगते की ती बाई दुसरी कोणी नसून एक चेटकीण आहे. हे ऐकून अथर्व पूर्णपणे धास्तावतो आणि शॉक होऊन खालीच बसतो. आजच्या 21व्या शतकात अशा गोष्टीवर विश्वास ठेवणं अथर्वसाठी अशक्य असतं. तो मीराला बोलतो, या जनरेशनमध्ये अशा गोष्टीवर मी कसा विश्वास ठेवू? तेव्हा मीरा अथर्वला समजवते की प्रत्येक गोष्टी नेहमी विश्वासावर चालत नाही. ती त्याला भूतकाळाची आठवण करून देते की जेव्हा तिचे बाबा आले होते आणि त्यांनी सावध करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा दोघेही त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नव्हते. मीरा सांगते की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मी लपून छपून त्या बाईच्या पाठीमागे गुहेत गेली होती. तिथे तिला पहिल्यांदा संशय आला आणि जेव्हा ती दुसऱ्यांदा गुहेत गेली तेव्हा तिने त्या बाईचा खरा भयानक चेटकिणीचा अवतार स्वतः डोळ्यांनी पाहिला. चेटकिनीने स्वतः आपल्या सगळ्या करकुती मीरासमोर कबूल केल्या होत्या. मीरा पुढे आणखी एक धक्कादायक खुलासा करते की अथर्वला सांगते की जेव्हा या चेटकिनीने पहिल्यांदा वेदाला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ही गोष्ट दादासाहेबांना समजली होती, पण ते कोणाला सांगण्याआधीच या चेटकिनीने दादासाहेबांचा जीव घेतला. इतकंच नाही तर ती मायावर करणी करून तिचा वापर करून घरातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत आहे. हे सगळं ऐकल्यावर घाबरलेला अथर्व मीराला विचारतो की जर ती खरंच चेटकीण आहे तर आता यापुढे काय करायचं? तिचा सामना कसा करायचा? नेमकी त्याच वेळी तिथे उपस्थित असलेली अंबिका मीराला एक महत्त्वाची हिंट देते. अंबिका सांगते आजीची ती जुनी गोष्ट आपल्याला या चेटकिनीपर्यंत घेऊन जाऊ शकते. मीरा अथर्वला समजावते की आजीने सांगितलेली त्या गोष्टीतही एक चेटकीण होती आणि गुरुवांच्या त्या 2 मुली राधा आणि गौरी यांनी आपल्या शक्तीने त्या चेटकिनीचा पराभव केला होता. त्यामुळे मीराला पूर्ण विश्वास आहे की त्या आजीच्या गोष्टीतच या चेटकिनीचा अंत करण्याचं काहीतरी मोठं रहस्य लपलेलं आहे. तर तर आता राधा आणि गौरीप्रमाणे मीरा देखील या चेटकिनीचा सर्वनाश करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? इकडे अजित आणि मायाचा स्वार्थी प्लॅन आणि त्यात नर्मदाची एंट्री. तर या अजित मायाला बोलत असतो की अजित मायाला समजावत असतो की तुला किती वेळा सांगितले की नसल्या उद्योगांमध्ये पडत जाऊ नकोस. यावर माया चिडते, पण अजित तिला शांत करत घरातल्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा एक मोठा प्लॅन तिच्यासमोर ठेवतो. अजित बोलतो की सध्या घरात जे काही वादळ सुरू आहे त्यामुळे कंपनीकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आणि नेमकी हीच वेळ आहे. आपण कंपनीत एखादा बिग स्कॅम करूया, सगळे पैसे गोळा करूया आणि इथून कायमचे पळून जाऊया. दोघांचे हे कारस्थान चालू असतानाच तिथे अचानक नर्मदा येते. माया नर्मदाला पाहते आणि अजितला डोळ्यांनी खुणवण्याचा प्रयत्न करते, पण अजित आपल्या धुंदीतच असतो. तो बोलतो, अरे माया, मी तुझ्याशी बोलतोय, तू कोणाकडे बघतेस? जेव्हा अजित मागे वळून बघतो तेव्हा त्याला समोर नर्मदा दिसते. नर्मदाने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. ती थेट विचारते, काय चाललंय तुमचं? पळून जाणार आहात? हे ऐकून अजितची चांगलीच भंबेरी उडते. तो सिच्युएशन सांभाळण्यासाठी नर्मदाला बसवतो आणि खोटं सांगतो की अगं मॉम, मी तर हिच्याशी हनीमूनबद्दल बोलत होतो. ही नेहमी नकार देते ना, म्हणून आमचं डिस्कशन सुरू होतं. अजित मायालाही डोळ्यांनी हो म्हणायला लावतो आणि मायाही कशीबशी होकार देते. नर्मदा त्याच्या या हनीमूनच्या थापांवर विश्वास ठेवत नाही. ती दोघांनाही शांत बसा, गप्प बसा म्हणून गप्प करते. त्यानंतर नर्मदा घराच्या मुख्य समस्येकडे वळते. ती बोलते की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मीरा ही मंजिरीपेक्षा कितीतरी वरचढ आहे, पण मीरा एवढी स्ट्रॉंग असूनही तिने मंजिरीला घरात का घेतलं हेच मला कळत नाही. नर्मदाच्या या प्रश्नावर माया एक महत्त्वाचा तर्क लावते. माया बोलते की मीराने मंजिरीला घरात घेतलंय त्यामागे एकच कारण असू शकतं. मीराला मंजिरीला स्वतःच्या हाताने शिक्षा द्यायची असणार आहे. ती अशीच मंजिरीला घरात घेणार नाही. त्यामागे नक्कीच तिची काहीतरी मोठी चाल आहे. मायाचं हे बोलणं ऐकून अजित आणि नर्मदा एकमेकांकडे अत्यंत संशयाने आणि चिंताने बघू लागतात. अथर्व अत्यंत रागात आणि विचारात असताना तिथे अचानक मंजिरी येते. मंजिरी अथर्वला मनवण्याचा आणि स्वतःची बाजू मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करते. ती कळवळून बोलते, अथर्व, एकदा माझं ऐकून घे. तू जे काही समजत आहेस किंवा तू माझ्यावर जे काही आरोप केले आहेत तसं नाही आहे. मी निर्दोष आहे.
पण अथर्वचा मंजिरीवरचा विश्वास पूर्णपणे उडालेला असतो. तो मंजिरीच्या शब्दांवर विश्वास ठेवायला अजिबात तयार नाही. तो चिडून मंजिरीला झिडकारतो आणि म्हणतो, मला हात लावायचा प्रयत्नही करू नकोस. मला तुझ्याशी कोणतंही बोलणं करायचं नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. अथर्वचा हा टोकाचा नकार पाहून मंजिरी अजूनच भावूक होते आणि त्याला आव्हान देते. ती बोलते, अरे अथर्व, मी तुला खरं सांगते, माझ्यावर लावलेल्या आरोपांचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? तू एक काम कर, माझ्याविरुद्ध कुठलाही पुरावा आणून दाखव. जर तो एक जरी पुरावा खरा निघाला तर तू मला थेट मारून टाक. मंजिरीचे थेट स्वतःच्या जीवाचं भाष्य केल्यामुळे तिथे वातावरण अजूनच गंभीर बनतं. मंजिरीने मारून टाकण्याचं आव्हान दिल्यावर अथर्वचा ताबा सुटतो. तो अत्यंत आक्रमक होऊन मंजिरीला थेट बजावतो, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, नाहीतर खरंच मारून टाकेन मी तुला. अथर्वच्या तोंडाचे हिंसक शब्द ऐकून मंजिरीला प्रचंड मोठा धक्का बसतो. तिला जाणवतं की अथर्व आता ऐकण्याच्या पलीकडे गेला आहे आणि अखेर ती तिथून अपमानित होऊन निघून जाते. अथर्वने घरातून हाकलून लावल्यानंतर मंजिरी प्रचंड चिडलेली आणि तणफण करत तिच्या खोलीत येते. ती संतापाच्या भरात खोलीचा दरवाजा जोरात बंद करते. अथर्वने दिलेल्या धमकीमुळे ती आतून पूर्णपणे हादरलेली असते. ती खोलीत आरडाओरडा करायला सुरुवात करते की हे सगळं मला मारणार. तो अथर्व माझ्या डोळ्यात डोळे घालून मला बोलतोय की मी तुला मारून टाकणार. या रागात ती खोलीतल्या खोलीत सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त फेकायला आणि तोडायला लागते. मंजिरी हा जोरजोरात ओरडण्याचा आवाज, वस्तू फेकण्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या अथर्वला ऐकू जातो. अथर्व तिथे जवळ असलेल्या तिथून मंजिरीच्या खोलीच्या दिशेने जातो आणि इकडे खोलीच्या आत मंजिरीचा राग अनावर झालेला असतो. ती जमिनीवर बसून जोरजोरात हात आदळत असते आणि मला मारणार असं पुटपुटत असते. अचानक मंजिरीचा राग शिगेला पोहोचतो. ती एक मोठी किंचाळी फोडते आणि तिच्या शरीरात भयानक बदल व्हायला लागतात. तिचं रूपांतर हळूहळू चेटकणीत होऊ लागतं. नेमकी याच वेळी अथर्व बाहेरून खिडकीच्या फटीतून आत डोकावत आणि आतलं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच घसरते. मंजिरीचं रूप पूर्णपणे बदललं आणि ती चक्क मार्जरी चेटकिनीचा अवतार उभी ठोकते. मीरा जे सांगत होती ते तंतोतंत खरं होतं हे आता अथर्वला पटतं. मंजिरी म्हणजेच ती भयानक चेटकीण आहे हे सत्य पाहून अथर्वला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो. ते भयानक रूप पाहून घाबरलेला अथर्व थरथर कापायला लागतो आणि भीतीने पाठीमागे सरकू लागतो. पाठीमागे सरकताना त्याच्या हातात तिथे ठेवलेल्या एक फ्लॉवर पॉटला लागतो धक्का आणि तो पडणारच असतो आणि अथर्व तिथून तो फ्लॉवर पॉट घेऊन सावरतो. इकडे दुसऱ्या दिवशी मीरा देवी आईसमोर तिची चिंता व्यक्त करते. ती बोलते की देवी आई, या चेटकिनीचं सत्य आता जवळजवळ सगळ्यांनाच कळायला लागलं आहे. पण या आधुनिक काळात या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला ठाऊक आहे. पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस सर्वांनाच या सत्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तोपर्यंत तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि आम्हाला लढण्याची ताकद दे. मीरा पुढे बोलते की या चेटकिनीपर्यंत पोहोचण्याचा आणि तिचा कायमचा अंत करण्याचा एकच खरा मार्ग आहे. ती म्हणजे आजीने सांगितलेली ती जुनी गोष्ट. पण नुसत्या एका गोष्टीवर काम होणार नाही. म्हणूनच मीरा देवीकडे एक मोठी मागणी करते. ती प्रार्थना करते की देवी आई, ती आजीची गोष्ट कुठेतरी आम्हाला लिखित स्वरूपात मिळू दे, जेणेकरून त्या चेटकिनीचा वध कसा करायचा याचं रहस्य आमच्या हाती लागेल. इकडे अथर्व खोलीत डोळे बंद करतो तर त्याला मंजिरीचा तो ओरडण्याचा आवाज, तिचं बदलणारं शरीर आणि चेटकिनीचा अवतार आठवत असतो. एका बाजूला 21व्या शतकात जगणारा प्रॅक्टिकल अथर्व आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यांनी पाहिलेलं हे भयानक सत्य. यामुळे त्याच्या डोक्याचा पार भुगा झालेला असतो. भीतीमुळे त्याचा थरकाप उडत असतो. अथर्व याच भीतीच्या सावटाखाली वावरत असताना तिथे अचानक मीरा येते. मीराला अजून माहिती नसतं की अथर्वने काय पाहिलं हे. अथर्वला एवढ्या टेन्शनमध्ये पाहून मीरा काळजीपोटी त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. मंजिरीच्या विचारात हरवलेला अथर्व मीरा आल्याचं कळत नाही. अचानक खांद्यावर कोणाचा तरी हात पडल्याचं जाणवतं. अथर्व प्रचंड दचकतो आणि भीतीने ओरडतोच. त्याच काळजाचा ठोका चुकतो. मीरासमोर पाहूनही त्याची भीती कमी होत नाही, कारण त्याच्या डोक्यातून चेटकिनीचा तो चेहरा अजूनही गेलेला नसतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, मी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तू सांगत होतीस ते खरं आहे. ती चेटकीण आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तिचं भयानक रूप पाहिले. अथर्व अत्यंत भीतीने मीरासमोर मंजिरीचा त्या चेटकिनीचा अवताराचं वर्णन करतो. तो सांगतो की तिचं भयानक वाढलेली नखं, चेहऱ्यावरचा सामान्य माणसांपेक्षाही भयानक आलेल्या सुरकुत्या आणि तिच्या अंगावर काटा आणणारा अवतार. हे सगळं आठवून अथर्व पुन्हा एकदा हादरून जातो. अथर्वला एवढ्या मोठ्या मानसिक धक्क्यात आणि भीतीत पाहून मीरा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती त्याचा हात पकडते आणि बोलते, वेदाचे बाबा, तुम्ही आधी शांत व्हा. इकडे बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणू का? मीरा या कठीण प्रसंगात स्वतःला
डोळा खंबीरपणे ठेवते जेणेकरून अथर्वची भीती कमी होईल. पण अथर्वचं लक्ष पाण्याकडे नसतं. त्याला एकाच गोष्टीची चिंता सतावत असते, ती म्हणजे त्याची मुलगी वेदा. तो घाबरून मीराला विचारतो, मीरा, जर हे भयानक रूप आपल्या छोट्या वेदाने पाहिलं तर ती पुरता घाबरून जाईल. यावर मीरा अथर्वला समजवते की तुम्ही काळजी करू नका. हे रूप जरी आपल्याला दिसत असलं तरी हे वेदाला दिसणार नाही. मीरा आणि अथर्व भयानक संकटावर आणि वेदाच्या सुरक्षेवर चर्चा करत असताना तिथे अचानक अंबिका येते. अंबिकाच्या येण्याने आता या चेटकिनीचा वध करण्याचा प्लॅनला एक नवीन दिशा मिळते. तेव्हा अंबिका मीराला सांगते की मीरा, ती गोष्टीचा अथर्वला विचार ना की ती गोष्ट कुठे मिळू शकेल का, तीच ते खरं रहस्य आहे म्हणून. अंबिका बोलते की मीरा, तुमच्या प्रश्नाचं आणि गोष्टीचं अखेर उत्तर मिळालं. अंबिका आत्मविश्वास पाहून मीरा आणि अथर्व मीरा तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा अंबिका मीराला उद्देशून एक खूप मोठा गौप्यस्फोट करते. ती बोलते की मीरा, तुला माहीत आहे का, जी गोष्ट अथर्वच्या आजीने लहानपणी अथर्वला सांगितली होती तीच रहस्यमय गोष्ट नर्मदा आत्यालाही पूर्ण माहीत आहे. हे ऐकून मीराला खूप भारी वाटतं, कारण नर्मदा आत्या घरातल्या इतर राजकारणात आणि अजित मायाच्या स्कॅममध्ये व्यस्त असतात. कारण की किचनमध्ये नर्मदा आणि माया गप्पा मारत असतात. तेव्हा माया नर्मदाला सजेशन देत असते की सासूबाई, तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्या मीरा आणि मंजिरीमध्ये पडू नका, सगळं तुमच्यावर येईल म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की कोण, ती मंजिरी? ती काही स्वतःला काही चेटकीन समजते का? तेव्हा माया बोलते की असूही शकते ती चेटकीन. तेव्हा अंबिकाने ऐकलेलं असतं त्या दोघींचं बोलणं. तेव्हा नर्मदा सांगत असते की मी एकाच चेटकिनीला घाबरते, जी माझ्या आईने मला गोष्ट सांगितली ती त्या गोष्टीतली चेटकीन. तेव्हा नर्मदा ती गोष्ट जेवढे अथर्वने सांगितली तेवढीच सांगते मायाला. तेव्हा हेच कारण घेऊन अंबिका मीराकडे जाते आणि सांगते की आपण नर्मदा आत्याला विचारू. तेव्हा ह्या दोघी नर्मदा आत्याला आउट हाऊसकडे घेऊन जातात. तेव्हा आत्याला आग्रहाने विचारतात, आत्या सांगा ना त्या गोष्टीचा शेवट काय झाला होता. तेव्हा नर्मदा उलट मीरालाच प्रश्न विचारते, आधी मला सांग, तू ही गोष्ट कोणी सांगितली? मायाने सांगितली ना? मीरा त्यावर उत्तर देते की नाही आत्या, मला ही गोष्ट वेदाच्या बाबांनी सांगितली, पण त्यांना ती अर्धवट सांगितली, कारण त्यांना पुढे काय आठवतच नाही. हे ऐकून नर्मदाही हात वर करते आणि म्हणते, अगं मला पण ती गोष्ट पूर्ण आठवत नाही. गोष्ट आठवत नसल्यामुळे मीरा बोलते की आत्या प्लीज आठवा ना. त्यावर नर्मदा बोलते की आउट हाऊसमध्ये कदाचित एखादी जुनी बखर वगैरे असू शकते, ज्यामध्ये ही गोष्ट लिहिलेली असेल किंवा काहीतरी पुरावा मिळू शकतो. तेव्हा नर्मदा बोलते की चल आपण शोधूया. तेव्हा मी येते तुझ्याबरोबर. मग मीरा तिला नकार देते, म्हणते नाही तुम्ही नका येऊ, मी स्वतः जाते. तेव्हा नर्मदा बोलते की अगं एकटी कुठे जाते? तेव्हा मीरा बोलते की आम्हाला एक काम आहे. तेव्हा नर्मदा बोलते की आम्हाला? तेव्हा नर्मदा हा शब्द ऐकून मीराचा हात पकडते आणि विचारते, आम्हाला म्हणजे कोण? मीरा, मला खरं सांग, तू घरात आत्म्यांना बोलवतेस असं ऐकले, ते खरं आहे का? नर्मदाला भूतप्रेतांची खूप भीती वाटत असते. तिची ही भीती पाहून मीरा बोलते की नाही आत्या, अहो आम्हाला म्हणजे देवी आईला आणि मला. देवी आई नेहमी माझं रक्षण करते, पाठीशी असते ना. तेव्हा नर्मदाला बरं वाटतं. तेव्हा नर्मदा बोलते की बरं मग मी जाऊ का इथून? आणि ती भीतीने घाईघाई तिथून निघून जाते. तेव्हा मीरा आणि अंबिका आउट हाऊसमध्ये एकट्याच जाण्याचा विचार करतात. तेव्हा मीरा अंबिकाला बोलते की ताई, आत्या म्हणतायत त्या काहीतरी तथ्य नक्कीच असणार आहे. इथे आउट हाऊसमध्ये एखादी जुनी बखर किंवा त्या गोष्टीचा काहीतरी लिखित पुरावा असूच शकतो. मीराला पूर्ण खात्री असते की आजीच्या गोष्टीचा शेवट शोधायचा असेल तर आउट हाऊसमध्ये एखादा रूम वगैरे असूच शकतो. तेव्हा अंबिका तिला बोलते की मीरा, पण तिथे काय आहे गं? तिथे तर फक्त मंजिरीची गुहा आहे. तेव्हा मीरा बोलते की पण काहीतरी दुसरी रूम असूच शकते ना. तेव्हा अंबिका बोलते की बरं चल, गेल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर चला तर मग मंडळी, आता मीरा आणि अंबिकाला हाताशी पुरावा लागतो. ती गोष्ट लागते की मंजिरीकडे अथर्वचा सूड घेते. आता बघूया आपण पुढच्या भागात. असेच या एपिसोडचे रिव्ह्यू तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि स्टोरी आवडल्यास कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.